तेच घडलं। भुजबळ वडेट्टीवार यांच्यात जुंपली। जरांगे होणं इतकं सोपं नाही। सरकार ते म्हणतील तसं नाचले, नाहीतर जरांगेला मुंबईतच रोखला असता। मुंबईत आले ते मराठे नव्हतेच, ते जरांगेंनी पाळलेले बेवडे होते, वाळू तस्कर होते। भुजबळांनी टीकेचं टोक गाठलं। 2% ठेवणार नाही डीएमची सुरुवात, तर भुजबळांचा इशारा। न मिटणारं पेटवून गेले। भुजबळ डीएमने जरांगेंना अंगावर घेऊन चूक केली। नेमकं घडलंय का? सुरुवातीपासूनच आपण म्हटलं होतं, ओबीसींना न्याय देण्यासाठीचा हा आंदोलनाचा लढा उभा केलाय की ओबीसींचं नेतृत्व लढण्यासाठी आणि नेतृत्व तयार करण्यासाठी छगन भुजबळांनी हा लढा तयार केलाय, या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये। ओबीसींच्या बाजूने विजय वडेट्टीवार यांनी स्टँड काय घेतला, तर भुजबळांना त्यांचं नेतृत्व धोक्यात येतं की काय असा प्रश्न तयार झाला आणि त्यांनी वडेट्टीवारांनाच रिंगणात घेतलं। बरं, हा ओबीसींचा सर्वसमावेशक मोर्चा होता, तर मग ओबीसींचे अध्यक्ष बबनराव तायवाडे त्या ठिकाणी का नव्हते? पंकजा मुंडे त्या ठिकाणी का नव्हत्या? विजय वडेट्टीवार त्या ठिकाणी काय नव्हते? मुळात म्हणजे भुजबळांना फक्त स्वतःचाच उदो करून घ्यायचाय का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला। भुजबळांनी जरांगेंची अक्कल दाढ काढली। वडेट्टीवारांना जरांगे समोरच ओबीसीतून मराठा आरक्षणाला पाठिंबा का दिला असा प्रश्न केला। विखे आला आणि विखार पसरवून गेला, सोडणार नाही असं म्हणत भुजबळांनी विखेंना अंगावर घेतलं आणि तिकडे धनंजय मुंडे यांनी सुद्धा काल टीकेचं टोक गाठलं। ओबीसींच्या मुळावर उठलेल्या कोणाही समाजाच्या नेत्याला आडवे करा, ओबीसी विरोधकांना डोक्यात ठेवा, येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा हिशोब करा, असं आवाहन ओबीसी समाजाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी केलं। 17 ऑक्टोबरला बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित ओबीसी महाएल्गार सभेत हे सगळं घडलंय। व्यासपीठावर आमदार धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार मनोज कायंदे, प्राध्यापक मनोहर धोंडे, लक्ष्मण हाके, लक्ष्मण गायकवाड, पंकज भुजबळ, शब्बीर अन्सारी हे उपस्थित होते। मुंबईत सरकारने नरमाईने घेतले। GR निघाला, आम्ही कोर्टात गेलो, तिथे न्याय मिळण्याची खात्री आहे। आता आम्ही न्याय देवतेकडे आणि रस्त्यावरती ही दुहेरी लढाई लढणार आहोत। मुंबईत सरकारने नरमाईने घेतलं नसतं तर एवढा फाजीलपणा हा मुंबईमध्ये झाला नसता। अजून फक्त एक दिवस तुम्ही तिथे राहूनच दाखवायचं होतं, मग तुम्हाला कळालं असतं, असं म्हणत भुजबळांनी थेट जरांगेंना डिवचले। भुजबळ नेमकं काय म्हटले एकदा ते ऐका। पण काय 60% आम्ही, 50% आम्ही, 5 कोटी मुंबईत आणणार? अरे 5 कोटी आणले की 10-15 हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमाईनं घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली। जर पोलिसांना सांगितलं असतं ना, यांना जरा बरोबर कामाला लावा, तर एक रात्र थांबायला पाहिजे होतं। एक रात्र सगळा रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता। आणि हे कोण होते हो? मराठा समाजाचे लोक नाहीत, मराठा समाजाला विरोध नाहीत, हे फक्त त्याचे दारूवाले, वाळू चोर यांनी आणलेले लोक, त्या दरिंदे पाटलाने आणलेले त्याचे ते लोक काय है दोष घातला। आता येऊयात विजय वडेट्टीवार यांच्याकडे। ओबीसी सोबतच असल्याचं सांगायचं आणि दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी दुटप्पी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतल्याचा व्हिडिओ यावेळी दाखवला। वडेट्टीवारांनी भूमिका स्पष्ट करावी असं भुजबळांनी म्हटलं। विखेंवरही भुजबळ घसरले। विखे आले आणि विखार पसरवून गेले। यावेळी भुजबळ यांनी विखे पाटील यांचाही समाचार घेतला। ते म्हणाले, विखे पाटलांनाही सोडणार नाही, उलटसुलट आदेश दिले, आम्ही कोर्टात रस्त्यावर लढू, ओबीसी समाजाने मनात आणले तर नेत्यांना सतरंजी उचलायला लावतील असा इशाराही त्यांनी दिला। सकाळी अर्ज केला, त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळते, अधिकारी इतके फास्ट कसे झाले अशी टिप्पणी करत भुजबळांनी म्हटलंय, जिथे 8-10 महिने लागतात तिथे 10 तासात प्रमाणपत्र कसे, असा भुजबळांनी प्रतिप्रश्न केला। विरोध करायचा म्हणून नाही आणि न्यायी आरक्षणाच्या विरोधातही नाही, ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी महाएल्गार मेळाव्यात उभं असल्याचं देखील यावेळी भुजबळांनी म्हटलं। मात्र भुजबळांनी टीका करताना टीकेचं टोक गाठल्याचं दिसून आलं। भुजबळ स्वतःचं नेतृत्व तयार करू पाहतायत हेही दिसून येत आहे। पण या पलीकडे जाऊन आता जरांगेंसोबत आंदोलनाला जाणारे सगळे बेवडे, वाळू तस्कर होते असं म्हणून छगन भुजबळ यांनी अंगावरती रोष वाढवून घेतलेला आहे। तिथे जे आलेले होते ते गोरगरीब मराठा बांधव होते, ज्यांच्यासाठी तुम्ही रात्रीच्या खाऊगल्ल्या बंद केल्या, दिवसा ढवळ्याही खाऊगल्ल्या बंद केल्या, ज्या गरीब मराठ्यांना पाणीच मिळू नये याची व्यवस्था तुम्ही केली, ज्या आझाद मैदानावरती हे आंदोलन सुरू होतं
तिथल्या स्ट्रीट लाईट तुम्ही बंद केल्या, तुम्ही वाटेल त्या प्रयोग केले, तुम्ही त्यांच्या वाहनांवरती लागेल तेवढा फाईन मारला, त्यांच्या गाड्या ह्या वेशी बाहेरच चालवल्या, या सगळं करून सुद्धा तुमच्याच्याने काहीच झालं नाही आणि म्हणून आता त्यांच्यावरती बेवडे वाळू तस्कर असे आरोप लावून छगन भुजबळ यांनी टीकेचा टोक गाठलाय. पण असं बोलून सुद्धा त्यांना ओबीसींचं नेतृत्व तयार करता येईल का असा पहिला प्रश्न. पंकजा मुंडे, बबनराव तायवाडे, विजय वडेट्टीवार हे भुजबळांच्या सभेला नव्हते. मुळात धनंजय मुंडे यांनी सुद्धा भुजबळांच्या सभेत घुसखोरी केली का असा प्रश्न तयार होतो. कारण धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं नातं समजावून घ्या. ज्यावेळी धनंजय मुंडे यांच्यावरती संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप होत होते त्यावेळी छगन भुजबळच त्यांना डिफेंड करण्यासाठी आले होते आणि त्यामुळे कदाचित धनंजय मुंडे यांना छगन भुजबळ यांनी आपल्यावर उपकार केलेत या जाणीवेतून धनंजय मुंडे यांनी या स्टेजमध्ये भाग घ्यायचा प्रयत्न केला का. मुळात हेच धनंजय मुंडे रात्री 2-2, 2:30 वाजता जरांगेंचे पाय धरण्यासाठी पोहोचलेले होते अशाही आता सोशल मीडियावरती चर्चा होऊ लागल्यात आणि तेच आता धनंजय मुंडे जरांगेंना सांगतायत की तुम्हाला 2% ठेवणार नाहीये. या सगळ्या भूमिकांमुळे येत्या काळातील राजकारण बदलणारच नाही तर बिथरणार आहे आणि आता हे राजकारण आवरणं कोणाच्याही हातात राहिलेलं नाहीये. छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलन नेते जरांगे यांचा दरिंदे पाटील असा उल्लेख करत मोठी टीका केली आहे. आता यावरती सुद्धा जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. हे बीडमध्ये येऊन दहशत निर्माण करतायत. आता मराठ्यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे. आम्ही तर कोणाच्याही असल्या दबावाला भीत नाही. मराठ्यांनाही आपल्या लेकरांचे भवितव्य वाचवण्यासाठी यांना तोडीस तोड उत्तर द्यावंच लागणार आहे. बीडची ही पवित्र भूमी महाराष्ट्राचा दिशादर्शक होऊ शकतो असंही जरांगेंनी म्हटलंय. बीड जिल्ह्यातून दिशा देण्याची ताकद मराठ्यांना दाखवावी लागणार आहे. परंतु यांचं जे स्वप्न आहे मराठ्यांच्या भीती किंवा दहशत मराठ्यांना दाखवण्याची आणि जातीय दंगली घडवून आणण्याचं ते स्वप्न आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तुम्ही आरक्षणाविषयी बोलतायत, तुम्ही सांगा ना सुतार लोहार या लोकांना तुम्ही IAS IPS बनवून देणार आहात का असे अनेक प्रश्न केलेत. बीडचे मराठे सुद्धा एवढे कच्चे नाही आहेत हे लक्षात ठेवा असा इशारा सुद्धा जरांगेंनी दिला. आता येत्या काळात नेमकं ही दिशा आणि दशा काय होते हे पाहण्यासारखं असणार आहे. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.